मैत्रिणींनो, रुचिरा गवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या मार्केटमध्ये कॉर्न भरपूर प्रमाणात येतात आहे. आज आपण करणार आहे मक्याचा उपमा. मक्याचा उपमा एकदम पौष्टिक आहे. मका खाणं एकदम. आणि आता आपण मक्याच्या उपम्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे आपण मका घेतले, 1 वाटी हिरवी मिरची आणि लसूण आणि कांदा आणि कढीपत्ता. पोहे टाकणार आहे आपण, हे भाजून घेणार आहे पहिले. आणि ताक घेतले, कोथिंबीर, जिरं, मोहरी. आता आपण हे सगळं आलं, हिरवी मिरची आणि हा मका आपण हे सगळं वाटून घेऊया. आडसरच वाटून घ्यायचं आपण. आता आपण याच्यामध्ये पोहे भाजून घेऊया. भाजून झालाय बघा आपला छान. आता आपण काढूया प्लेटमध्ये. आता तेल तापत ठेवलं आहे. आपण आता मोहरी आणि जिरं टाकूया. तर ते आपण कढीपत्ता टाकूया, कांदा टाकूया. आता आपण छान कांदा त्याचा कच्चेपणाचा इथपर्यंत परतून घेऊया. टाकूया थोडी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपण जे वाटून घेतलं होतं ते आपण टाकूया. थोडं परतून घेऊ. चवीनुसार मीठ टाकणार आहे. म्हणजे पण त्याच्यात ना पोहे टाकी, साखर टाकूया. म्हणजे ना आंबट गोड तिखट असं एकदम छान चवते. आता हे सगळं एकदम. आता आपण ना हे पोहे भाजून घेतले ते टाकूया. पोहे टाकून ताक टाकून गेलं तर एकदम चविष्ट लागतं उपमा. हे पण ताक आहे बघा, ह्याच्यात टाकूया. आपण हलवून घेऊया. चवीचा हा मक्याचा उपमा होतो. हा आपला मक्याचा उपमा रेडी आहे. एकदम पौष्टिक होतो, झटपट होतो. तुम्ही त्याच्याच प्रकारचे उपमा खाऊन करा. आपण रव्याचा उपमा करतो, पण आता मार्केटमध्ये मका भरपूर प्रमाणात येतात आहे. तर आपण मक्याचा उपमा करायला काही हरकत नाही. एकदम वेगळ्या पद्धतीचा चविष्ट असा होतो. आंबट गोड तिखट अशी चव लागते. आपण त्याच्यात ताक टाकलं आहे, हिरवी मिरची, आलं वाटून टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली. पौष्टिक असा मक्याचा उपमा तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेल नक्कीच. अशा प्रकारे तुम्ही करून बघा मक्याचा उपमा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि